I welcome all the honorable members of the management, dignitaries, resource persons, delegates, and student participants. The theme of the conference is Role of Sahitya Ratna Annabhau Sathe in Nation Building. Since most of the participants are Marathi speaking, so I will have to speak in Marathi, but I'm also aware that some foreign participants might not know Marathi, so they can ask their doubts, queries in chat box. Our Vasundhara Kala Mahavidyalaya is affiliated to Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur. Our college is one of the well-known college in Punyashlok Ahilyadevi University, Solapur. सर्वांना नमस्कार. आज आपण साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन परिषदेच्या निमित्तानं एकत्र आलो आहोत. मी आपणा सर्वांचे अंतःकरणपूर्वक स्वागत करते. आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये ज्या महापुरुषांनी महत्वपूर्ण योगदान दिले त्यापैकी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे एक होत. त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त देश विदेशात विविध माध्यमातून त्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला जात आहे. केवळ 1.5 दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊंनी 35 कादंबऱ्या, 22 कथासंग्रह, 3 नाटके, 1 शाहिरी, 14 तमाशे, 1 प्रवास वर्णन, 15 पोवाडे लिहिले आणि त्यांची फकीरा ही कादंबरी तर 27 भाषेमध्ये अनुवादित झाली. अमेरिका, फ्रान्स, रशिया या देशातील विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात त्यांच्या साहित्याचा समावेश आहे. जातीयांताच्या लढ्याचे ते कट्टर शिलेदार होते. ते लोककलावंत होते. समाजातल्या उपेक्षित कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दीनदुबळ्यांचे दुःख त्यांनी आपल्या साहित्यातून मांडले. जगण्यासाठी लढणारा नायक त्यांनी आपल्या साहित्यातून उभा केला. जगण्यासाठी सकारात्मक ऊर्जा त्यांचा नायक देतो. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील त्यांचे योगदान देखील अतुलनीय आहे. अशा या जागतिक कीर्तीच्या विचारवंत लेखकाला मी विनम्र अभिवादन करते. मान्यवरांच्या व्याख्यानातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विविधांगी व्यक्तिमत्वाच्या पैलूवर प्रकाश टाकला जाणार आहे. आजच्या बदलत्या काळाच्या पार्श्वभूमीवर बदललेल्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांचे विचार किंवा त्यांच्या विचारातील कालसमर्पकता अधोरेखित होणार आहे अशी आशा मला वाटते. या प्रसंगी माननीय डॉक्टर बाबूराव गुरव सर, माननीय डॉक्टर भारत पाटणकर सर, माननीय मेघा पानसरे मॅडम, माननीय रवींद्र मोकाशी सर आणि मॉरिशस देशातील गांधी इन्स्टिट्यूट येथील माननीय प्राध्यापक निशी हिरू लक्ष्मण या सर्वांचे व्याख्यान होणार आहे. मी पुन्हा एकदा या प्रसंगी सर्वांचे अंतःकरणपूर्वक स्वागत करते आणि पुढच्या कार्यक्रमाला आपण Thank you, madam. Now, I would like to request Dr. Tanaji Deshmukh sir and Dr. Harish Tippe sir to introduce the resource persons of today's conference. Mani sir. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शाहू शिक्षण संस्था पंढरपूर संचलित वसुंधरा कला महाविद्यालय जुळे सोलापूर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या वेबिनारचे मार्गदर्शक आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय ढोबळे सर, संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय आवळे साहेब, अन्य मान्यवर पदाधिकारी, या वेबिनारचे बीजभाषक माननीय बाबूराव गुरव सर, प्रमुख पाहुण्या मॉरिशसच्या माननीय निशी मॅडम, माननीय भारत पाटणकर सर, माननीय मेघा पानसरे मॅडम, माननीय कॉम्रेड रवींद्र मोकाशी, अन्य सर्व उपस्थित सहभागी, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर मीना गायकवाड मॅडम, या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि संयोजकांनी माझ्यावर सोपवलेली मान्यवरांचा परिचय करून देण्याची जबाबदारी
मी या ठिकाणी व्यक्त करतो. प्रथम मी या वेबिनारचे बीजभाषक आदरणीय बाबूराव गुरव सरांचा परिचय करून देत आहे. आदरणीय गुरव सर हे विद्यार्थी प्रिय प्राध्यापक, कुशल संघटक, सिद्धहस्त लेखक, बहुजन चळवळीतील एक सक्रिय कार्यकर्ते, नेते म्हणून अख्ख्या महाराष्ट्राला परिचित आहेत. सर स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या तळमावले, सातारा, तासगाव आणि कडेपूर या ठिकाणच्या महाविद्यालयात 35 वर्ष अध्यापनाचे पवित्र कार्य करून सेवानिवृत्त झाले आहेत. सरांच्या अस्मितेच्या, जिव्हाळ्याचा आणि संशोधनाचा विषय म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आहेत. यामुळेच त्यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून अण्णाभाऊ समाज विचार आणि साहित्य विवेचन या विषयावर PhD साठी संशोधन केले आहे. सिद्धहस्त लेखक म्हणून ही त्यांची ओळख आहे. त्यांनी 3 कादंबऱ्या, 5 समीक्षा ग्रंथ, 2 वैचारिक ग्रंथ, 2 व्यक्तिचित्रणपर ग्रंथ असे तब्बल 12 ग्रंथ लिहिलेले आहेत. याबरोबरच सरांनी इयत्ता 12वी मराठी आणि BA भाग 1 मराठी या 2 पुस्तकांचे संपादन केले आहे. त्यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरमधील विविध समित्यांवर काम केले आहे. अनेक संघटनांच्या कार्यकारिणीत अध्यक्ष, सचिव, सदस्य म्हणून पदे भूषवली आहे. सरांच्या या कार्यकर्तृत्वाचा गौरव महाराष्ट्राने केला आहे. त्यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापुराचा गुणवंत शिक्षक पुरस्कार, विवेकवर्धन पुरस्कार, बहुजन भूषण यासह 12 पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी राहुरी येथे संपन्न झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे आणि पिंपरी चिंचवड येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र OBC साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे. अशा आपणास प्रेरणा देणाऱ्या व्यक्तिमत्वाचा परिचय मी या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. Good morning, friends. It is a great honor for me to introduce our resource person. Dr. Bharat Patankar needs no introduction. He is well known and one of the most distinguished personality of India. Dr. Bharat Patankar is a leading activist of the left-wing Shramik Mukti Dal and a peasant movement in Maharashtra. After MBBS, he left his studies for MD gynecology just before appearing the examination and never practiced medicine. Bharat Patankar is an activist intellectual who has worked from almost last 50 years in the movements of workers, farmers, agricultural laborers and drought eradication movements. Also alternative cultural movement, women's liberation movement, anti-special economic zone and coal-based power plant movement based on alternative energy proposals, rights of farmers on the windmill and radical anti-caste movement. He is one of the architect of equitable water distribution movement in Maharashtra. His literary work has been agent of social change. He has published numerous books and articles in English and Marathi language. Some of these books are like Characteristics of Contemporary Caste System and its Annihilation, महाराष्ट्राचे शिल्पकार नाना पाटील, मुद्दा आहे जग बदलण्याचा, महात्मा फुले आणि सांस्कृतिक संघर्ष, हिंदू की सिंधू, पर्यायी विकास नीती, as well as he have collection of poems named as कविता झेपावणाऱ्या पक्षाची. He has presented at numerous seminars and conferences, including the most recent who is worthy being at international interdisciplinary seminar organized by University of Mumbai. He also presented at New York, Delhi and many other places in India. He worked with alternative irrigation and dam movements like Baleja Memorial Dam, Utsangi Dam alternatives. Also, his work with Mukti Sangharsh movement, working with engineering and chemical workers. As he is a leading activist in Badve Hatao movement of Vidrohi Sanskritik Chळवळ and still leading in the movement of Vithoba Rukmai Mukti Andolan.
He has been a close association of Dalit Panther activist in early period. He was a part of street play group, collective writer of the plays, songwriter and performer in the Samagra Sadak Natak Chळवळ. He is one of the founder member of Krantiba Phule Sanskriti Manch in Mumbai. He has received many awards such as Arun Limaye Yuva Jagar Puraskar of Chhatra Bharati, Samajik Kritanyata Puraskar, Dalit Mitra Puraskar and several others. This is the brief. Hello. Thank you, sir, for such a wonderful introduction of today's resource. Hello. Hello, Mani sir. Hello. So, with this wonderful presentation of today's resource persons, I'm please, dear participants, don't present your screen. It creates disturbance. Please don't share your screen. Thank you. So next, I would like to request our eminent keynote speaker and well-known dignitaries and the scholar, Dr. Baburao Gurov sir, who firstly did PhD on Anna Bhau Sate literature. And I think this is the first scholar who dared to do PhD research on Anna Bhau Sate's literature. For that, I would like to congratulate Dr. Baburao Gurov sir and very much thankful sir for doing your research work on Anna Bhau Sate. And one of the most important things of Dr. Baburao Gurov sir is and symposium on the various themes like promoting Marathi language teaching, climate change, empowering the Marathi community by the Mauritius Marathi Culture Center Trust, emerging trends in education, technology, research and curriculum, workshop on training, learning of Asian language in secondary school, the way forward. In 2018, attended international seminar at Mahatma Gandhi Institute, and 2019 presented research paper on Mahatma Phule, Sri Shikshanache आणि Sri Muktiche Kaiwari व त्राते in the first international Phule Shahu Ambedkar Vichar Prasarak Mandal Pune, Maharashtra, which is organized at Mahatma Gandhi Institute, Mauritius. Ma'am has many publications in the form of books, CDs and VCDs. She contributed various articles for magazine of the MMMF. In 2007, she published thesis on an action research to design and study effective strategy to enhance the teaching of selected grammar in Marathi at HSC level. She made VCDs on Murti making by the Mauritius Marathi Culture Center Trust. She has wrote textbook of the LCR Mahatma Gandhi Institute. Also contributed poem in Vasant Marathi Magazine 2018. Participated in a video blogging contest My Life, My Yoga organized by Ministry of Ayush, Government of India on 23rd June 2020. Ma'am has also worked as radio jockey, TV anchor, guest speaker at Mauritius Broadcasting Corporation for various Marathi programs. She also worked as trainer for workshop for primary school educators, Mauritius Examination Syndicate. She is executive member of the Marathi Speaking Union in 2010 to 2012. Also board member
of Marathi Speaking Union from 2012 to till. She has worked as Vice President of the Marathi Sahitya Parishad 2014, worked as resource person, coordinator and member of various activities. Ma'am has received many awards like she obtained the ICCR scholarship, Special Jury Award, National Drama Festival 2000, Best Actress Award at National Drama Festival 2007, Best Director Award at National Drama Festival 2008, Best College Team and Best Beginner Award at National Drama Festival 2016, Long Service Award by the Marathi Sahitya Parishad in 2011, First Prize Winner Essay Competition on SSR 2012, which is organized by Mahatma Gandhi Institute, Shivaji Award for the Maharashtra and Shivaji Day for long service rendered in the education field. This is an introduction of Nise ma'am. Thank you. या वेबिनारमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे वैश्विक भान या विषयाचे विवेचन करणाऱ्या आदरणीय डॉक्टर मेघा पानसरे मॅडम यांचा परिचय मी करून देत आहे. डॉक्टर मेघा पानसरे मॅडम या विदेशी भाषा अभ्यासक संशोधक म्हणून आपणास परिचित आहे. सध्या त्या विदेशी भाषा विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या प्रमुख आहेत. त्यांनी Dear participants, please don't share your screen. Hello. Please don't share your screen. Mani sir, please continue. So the screen sharing has been creating disturbance in presentation. आदरणीय मॅडम या दर्जेदार लेखिका म्हणून परिचित आहेत. त्यांनी 7 ग्रंथ लिहिले आहेत. या वेबिनारमध्ये अण्णाभाऊ आणि शाहीर अमर्शक यांचे कार्य या विषयावर भाष्य करणारे आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे कॉम्रेड रवींद्र मोकाशी यांचा परिचय मी करून देत आहे. आजच्या काळातील सोलापुरातील सर्वात ज्येष्ठ, अनुभवी, तत्वनिष्ठ, चारित्र्य संपन्न, आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आपण मोकाशी सरांना ओळखतो. सरांनी सांगलीच्या वालचंद महाविद्यालयामधून अभियंता ही पदवी संपादन केली आहे. सांगली, सातारा या चळवळीच्या मातीतूनच त्यांनी आपल्या कार्याला प्रारंभ केला. आणीबाणीविरुद्ध एल्गार उठवला. भूमिहीन शेतमजुरांचे संघटन केले. मराठवाडा विद्यापीठ नामांतरण आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. आजही सर मार्क्सवादी व सीटू या कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगाराचे प्रश्न हाताळत आहेत. डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस हे जागतिक समर्पणशीलतेचे आदर्श व्यक्तिमत्व. त्यांचे स्मारक सोलापुरात व्हावे म्हणून सरांनी प्रयत्न केले. या निमित्ताने त्यांचा 2दा चीन प्रवास झाला. डॉक्टर कोटणीस यांचे जीवनकार्य सर्वदूर पसरावे म्हणून त्याला अक्षरबद्ध केले. या मराठी ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर डॉक्टर माया पाटील मॅडम यांच्याकडून करून घेतले. सरांनी 2007 पासून परिवर्तन अकॅडमीच्या मार्फत सामाजिक सुधारणेचे कार्य सुरू ठेवले आहे. त्यांचे जीवन कार्य हे नेहमी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक असेच आहे. इतकाच मी त्यांचा परिचय देतो आणि थांबतो. धन्यवाद. Hello. So thank you sir for such a wonderful introduction of today's resource persons, and also I am sorry to all the participants that due to screen sharing the problems is created. Therefore I request all the dignitary and participants, please take care that your screen will not be shared. After this, I would like to request today's keynote speaker, Dr. Baburao Gurov sir, as I have already told about Baburao Gurov sir's immense contribution in Annabhau Sathe's literature with
his PhD on Annabhau Sathe's literature. And I was telling that Baburao Gurov sir has not stopped the endeavor or the work on Annabhau Sathe after PhD. So generally it happens, we after PhD stop the work and we lose our interest. But Baburao Gurov sir kept explored so many unexplored things about such great person, and today we can say as one of the most authoritative personality in India to talk about Annabhau Sathe. So I request humbly to Dr. Baburao Gurov sir to come over here and express the views and explore the possibilities and the new research of Annabhau Sathe's literature, which is explored by Baburao Gurov sir throughout the life. So on this occasion, I request Dr. Baburao Gurov sir, please sir, come over and express your keynotes address over here. Honorable Dr. Baburao Gurov sir, over to you, sir. Hello, Dr. Baburao Gurov sir. Dr. Baburao Gurov sir.